कळवण देवळा हा दोन्ही तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावरील मटाणे बस स्टँड आणि विठेवाडी रोड पुलाजवळ रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे आणि खोल खड्डे पडल्याने या ठिकाणी वाहतूक एकेरी करण्याची वेळ आली असून प्रवासी आणि वाहन चालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या पावसाळ्यापासून या रस्त्याची डागडुजी न झाल्यानं खड्ड्यांचं प्रमाण वाढलंय. बस स्टँडच्या अगदी समोरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे 10 ते 12 फूट रुंदीचे व अर्धा फूट खोल खड्डे पडले आहेत. एसटी बस, खासगी वाहने आणि शेतमालाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर येथे अडकून पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विठेवाडी चौफुलीवर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचं पाणी साचल्याने खड्ड्यांची खोली दिसत नाही. येथे समोरासमोरून येणारी वाहने 2 वाहनांना एकाच वेळी जाणे शक्य नसल्याने एकेरी वाहतूक करावी लागत आहे. एकेरी वाहतुकीमुळे घाईगडबडीत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक आहे. या मार्गावरून देवळा, कळवणसह आसपासच्या 10हून अधिक गावांतील विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकरी दररोज ये जा करतात. तसेच या रस्त्यावरून कांदा आणि भाजीपाला बाजारात जातो. खड्ड्यांमुळे नागरिकांना, वाहनधारकांना खूप त्रास होतो. प्रशासनानं तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित प्रशासनाकडे तातडीनं मागणी केली आहे. पावसाळा संपेपर्यंत खड्डे, मुरुम आणि डांबरानं बुजवावेत. पावसाळ्यानंतर रस्त्याचं पूर्णपणे 100 मीटर काँक्रिटीकरण करावं. प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.